रिमॅरेज, रिडिव्होर्स या सगळ्याच कल्पना मोठ्या छान आहेत, कारण त्या कल्पना आहेत. म्हणजे काल मी तुला म्हटलं बघ मी, की लाईफ इज अ ब्रेक जर्नी. प्रत्येक नवीन जर्नीमध्ये एक नवीन शेजारी. जस्ट एन्जॉय हिज कंपनी अँड कीप द जर्नी कंटिन्यू. अरे अरे पण हे सगळं एक जोक म्हणून ठीक आहे, कारण कधीतरी आपल्याला आपला जुना शेजारी आठवतोच. त्या शेजाऱ्यासोबत केलेले सुखसंवाद, हास्यविनोद, उपभोग हे सगळं आठवतं आणि मग अंतःकरणात कळ उमटते. म्हणजे माणसा माणसातल्या आंतरिक संबंधापेक्षा जेव्हा त्यांच्या वागण्यातले तपशील डोईजड होतात ना, तेव्हा घटस्फोट होतात. मी स्वतःला खूपदा समजवलं की होऊ दे घटस्फोट, तेवढंच थ्रिल, तेवढाच ड्रामा. पण प्रत्येक घटस्फोटानंतर जेव्हा मी स्वतःचं रिव्हॅल्युएशन करतो ना, तेव्हा एक गोष्ट जाणवते की मी मायनस होत जातोय. आणि हे मायनस होत असतानाच बाय कोइन्सिडन्स माझी पहिली शेजारी ॲग्नेस माझ्या शेजारच्या सीटवर आली. आता आता या ब्रेक जर्नीला मी कंटाळलो यार. आपल्या सामानाबरोबरच आपला शेजारी सोबत घेऊन ही जर्नी करायची आहे मला. जर्नी चालू राहीलच म्हणा. अरे दिवसातले 10 तास पेडिएट्रिशियन म्हणून प्रॅक्टिस आणि 4 तास मुलांच्या डिसिजेसवर, रेमेडीजवर संशोधन, हीच जर्नी होती माझी. आणि ह्या सगळ्यामध्ये ॲग्नेसला कमी वेळ होता. हेच कारण होतं आमच्या घटस्फोटाचं. पण आता मिसिसिपीवरून बरंच पाणी वाहून गेलं आणि आणि तिनेही थोडं जास्त जग पाहिलंय. त्यामुळे दिवसातून 10 मिनिटं जरी तिला दिली ना, तरी अरे चालणार आहे तिला. आयुष्यात 3 घटस्फोट आणि आपल्या पहिल्या बायकोचं दुसरं लग्न, फार जीव घेणा अनुभव असतो. पण तुला एक गोष्ट सांगे ना, की पेडिएट्रिशियनची प्रॅक्टिस आणि माझा रिसर्च या 2 गोष्टींमुळे मला आणि माझ्या जीवनाला एक नवीन अर्थ देतात. म्हणजे हा अर्थ मी पण टिकवून ठेवलाय म्हणा. अजून किती भावविश्व उद्ध्वस्त झाली ना, तरी